30 बॉल 80. प्रथमेश 11ने जर का हा सामना जिंकला तर हा संघ थेट सेमीफायनल मध्ये असेल आणि जर का श्रेया 11ने हा सामना जिंकला तर 3 संघांचा रन रेट इथे चेक केला जाईल. रन रेट साठी धावा जास्त आणि ओव्हर कमी जो खेळेल त्याचा रन रेट चांगला असतो. जास्त धावा आणि कमी ओव्हर असं रन रेटचं समीकरण असतं आणि आता 80 रनची गरज. पहिलाच बॉल शॉट एका टप्प्याने सीमा पार. पहिले बाउंड्री खेचली आहे फलंदाजाने. सागर मुकणे आता पेटून उठावं लागेल कारण मॅच महत्वाची आहे. जर का विजयी झाला तर सेमीफायनल, जर का पराभूत झालात तर मग टेन्शन आहे कारण रन रेट वरती कोणताही संघ बाहेर जाऊ शकेल. बघायचं आता मैदानामध्ये काय घडेल, काय घडेल हे बघायचं. एक बॉल धावा 4. गोलंदाज तयार. ओव्हरला सुरुवात. दुसरा बॉल हुकमाचा एका नरेश पवार. आदरणीय मनसूरभाई काजले यांचं आगमन या ठिकाणी होतंय. हा कारवा खरं तर विजयाचा विजयी रथ जो सुरू आहे. प्रथमेश 11ला या मॅच मध्ये श्रेया 11 थांबवेल का, विजयी घोडदौड थांबवेल का? कारण 2 मॅच लगातार जिंकलेला, एकही मॅच हारलेला नाहीये प्रथमेश 11 आणि श्रेया 11ने एक चांगलं टार्गेट दिलंय 80 धावांचं आणि 4 बॉल मध्ये रन्स आलेले आहेत त्या 10. गोलंदाज नरेश पवार. सागर मुकणेचा हा तडाखा, बेधडक शॉट, सिक्सर. 5 चेंडू रन झाले 16 रनांनी खरं तर या धावा 80 करायचे. पण सागर मुकणेने सुरुवातीपासूनच हुकुमाच्या एक्क्यावरती 5 बॉल मध्ये 16 केल्यात. अजूनही आपण सांगू शकत नाही की कोणता संघ इथे विजयी होईल कारण सागर मुकणे, गणेश वाघमारे दोनही फलंदाजीचे तोफखाना असणारे या संघाचे 2 धुरंधर. 5 बॉल 16. नरेश पवार शेवटचा बॉल. सागर मुकणे ओपनर आणि लास्ट बॉल 1 नंबरचा कडक शॉट, सिक्सर. 22 धावा एका ओव्हर मध्ये ठोकलेले आहेत. जिंकण्यासाठी गरज आहे ती मात्र 4 ओव्हर मध्ये आता 58 धावांची. 4 ओव्हर मध्ये 58 धावसंख्येची गरज. काही होऊ शकेल. सागर मुकणे आणि गणेश वाघमारे या 2 खेळाडूंना आउट करावं लागेल श्रेया 11ला. कारण जर का हे दोघे राहिले तर या धावा करू शकतात, इतकी ताकद यांच्यामध्ये. आणि त्या 2 फलंदाजांना आउट करण्यासाठी चांगल्या बॉलरचा अटॅक इथून दाखवावा लागेल. श्रेया 11, चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. पाऊस येण्याची शक्यता आहे बघा, धूर निघतोय, पाऊस येईल, त्यामुळे फिल्डिंग लवकर लावून घ्या आपण. 4 ओव्हर आणि 58 धावांची गरज आहे. संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत. रोज 4:30च्या ट्रेनने मी घरी जातो. आजही मला लवकर घरी जाऊ द्या, सो प्लीज लवकर खेळा. धावा 22. 4 ओव्हर मध्ये 58 पाहिजेत. बॉलरने मंगेश वाघमारे, हिरो या संघाचा. पहिला बॉल गणेश वाघमारेचा शॉट आलाय. खेळाडू तैनात आहे, 1च रन मिळेल. आणि सागर मुकणे 1-2 विकेट हे महत्वाचे आहेत. श्रेया 11ने जर काय 2 विकेट कमावले तर सामना ताब्यात घेता येईल. पण त्यासाठी या 2 विकेटसाठी एक ट्रॅप बनवावा लागेल, जाळ्यामध्ये फसवावं लागेल. आणि कारण सागर मुकणे ज्या स्टाईलमध्ये बॅटिंग करतोय, पहिल्या ओव्हरमध्ये त्याने 22 ठोकल्यात आणि आता दुसऱ्या ओव्हरमध्ये मंगेश वाघमारे ती गोल्डन विकेट घेईल का? खाली राहिला चेंडू,
फर्स्ट स्लिप मध्ये अडवलाय. चांगली बॉलिंग सध्या करतोय. 2 बॉल 23 आहेत. काही 23 धावा 2 बॉलच्या समाप्तीनंतर. बिग मोमेंट आहे. मेन मॅच आहे. इम्पॉर्टंट मॅच शेवटची लीग स्टेजची. शॉट सागर मुकनेचा. कॅच होईल का? डायू लगावली पण चेंडू फरार. टांगा पलटी घोडे फरार. चौकार. डायू लगावली पण आता चेंडू आला नाही. अमरला खरं तर अमरत्व आहे. मोरिया 11 टीमचा हा प्लेयर आहे आणि अमरले हा चौकार दिलाय. सागर मुकनेला थांबवणं गरजेचं बनलेलं आहे कारण या खेळाडूने दमदार बॅटिंग सुरू केलेली आहे आणि टोटल आहे 27. सागरचा शॉट हवेत आहे. यावेळेस कॅच ड्रॉप. सागरला जीवनदान. 28 धावा आहे सिंगलने. गोलंदाजी करणाऱ्या मंगेश वाघमारेचं कौतुक करावं लागेल की 4 बॉल मध्ये फक्त 6 धावा त्याने दिलेले आहेत. 4 बॉल मध्ये 6 धावा दिलेले आहेत. 28 धावा 4 बॉलच्या समाप्तीनंतर आहेत. प्रथमेश 11 प्रथमेश गंगावणेंचा हा संघ जो सध्या बॅटिंग स्टान्स वरती. गणेश वाघमारे मंगेश वाघमारेच्या विरोधात. 5वा चेंडू वेगवान बॉल. एकच बॉल बाकी. एका बॉल वरती आता जी 16 धावांची रिक्वायर्ड रनरेटची गती होती 28 पर्यंत पोहोचले. शेवटचा बॉल आहे. 4 धावांनी पिछाडीवरती आहे प्रथमेश 11 हा संघ रिक्वायर्ड रनरेटच्या गरजेनुसार. लास्ट बॉल हवेत आहे. कॅच ड्रॉप जीवनदान. आणि जिंकण्यासाठी येणारे 18 बॉल आणि 52 धावांची गरज. 18 बॉल 52 धावांची गरज असेल. अठरा बॉल 52 ची गरज आहे. अठरा बॉल 52 धावा. अजूनही लक्ष फार दूर आहे आणि राजेश माळी स्वतः कॅप्टन आलेले आहेत. सागर मुकने आणखी एक गोल्डन विकेट हवी आहे. ज्या विकेटसाठी आता त्यांना एफर्ट्स लावायचे. जर का सागर मुकनेला आउट केलं तर मात्र सामना बऱ्यापैकी ताब्यात येऊ शकतो. त्यामुळे सागर मुकने या संघाचा हा वन साइड हिरो. आता 18 बॉल आणि 52 धावांची गरज आहे. 18 बॉल 52. राजेश माळी स्वतः कर्णधार संघ मालक. पहिला बॉल. पहिलाच बॉल ग्राउंड लेवलचा शॉट आलाय. खेळाडू तैनात आहे. स्क्वेअर लेग डीप मधून आलाय. 1 रन. 17 बॉल 51 धावा. धावा संख्येचा इतका मोठा डोंगर आहे की तो डोंगर पार करण्यासाठी आता आपण बघू शकाल प्रथमेश 11 संघाला भरपूर मेहनत करायची आहे. मॅच अजूनही 17 बॉल 51 धावांची गरज आहे. काही होऊ शकेल. बिग मोमेंट. फुल टॉस सिक्सर. षटकार आलाय. 16 चेंडू आणि आता 45 धावा. मॅच अजूनही शिल्लक आहे. 16 बॉल 45 रनची अजून गरज आहे. काहीही घडू शकेल. हॅपी मोमेंट आहेत. हॅपी मोमेंट आहेत प्रथमेश 11 साठी की सिक्सर येत आहेत. प्रथमेश 11 षटकार मारलेला आहे. चेंडू येतोय का बघा व्हॉलेंटियर. चेंडू पाठवा. चेंडू पाठवा. जुने चेंडू पाठवा जे आधीच्या मॅच मध्ये आपण यूज केलेले. चेंडू मैदानावरती बॅटर कडे दिलाय बघा. अजून आणखीन एक पाठवा. गणेश चॉईस. आणखीन एक.
गणेश वाघमारे कॅच ड्रॉप केली शेवटच्या बॉलवरती. जर ती कॅच पकडली असती तर हा षटकार वाचला असता. 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी 45. 16 बॉल 45. चांगला बॉल टाकला राजेश माळीने. 15 बॉल 45 ची मॅच. 15 बॉल 45 धाव संख्येची गरज आहे. भरपूर धावा केल्या. 79 धावा संख्येची मोठी इनिंग साकारली आणि आता 15 बॉल मध्ये 45. बॅट ब्रश झालेलं आहे. रनआउटची चान्स. एक विकेट आउट आहे. पहिला फलंदाज गणेश वाघमारे आउट. 14 बॉल आता 45. 2 बॉल बाकी आहेत ओव्हरच्या. अजून 45 धावांची गरज आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये चाललाय तो प्रथमेश 11 टीमचा. विथ प्रोटेक्शन प्रत्येक फलंदाजाने नक्की जा. 14 बॉल 45. गणेश वाघमारेला खरं तर रनआउटच्या स्वरूपात आउट व्हावं लागलं. जिंकण्याची जिद्द भरपूर आहे या खेळाडूमध्ये, पण आता प्रथमेश 11 साठी त्याचा जिद्दीचा प्रवास संपलाय आणि 14 बॉल मध्ये 45 ची गरज आहे. मच्छिंद्र नवीन बॅट्समन. चला वेळ घेऊ नका, आपल्याला अजून 3 मॅच खेळायचे आहेत. 4 वाजले. 6 वाजता सूर्यास्त होतं. रात्र पडते 6:30 ला. त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका आपण प्लीज. खरं तर या मैदानावरती अजूनही मॅच मध्ये 14 बॉल 45 करायचे. 14 बॉल 45 धावा. हाफ ट्रॅकर होता. डॉट बॉल आलेला आहे आणि मॅच जिंकण्यासाठी 13 बॉल मध्ये आता 45. 13 बॉल 45 धावा. भालिवडी ग्रामपंचायत प्रीमियर लीग सेमी फायनल मध्ये जाण्यासाठी 2 टीम मध्ये सुरू असलेली लढत. 13-45. राजेश मालीच्या शेवटच्या बॉलवरती षटकार मारलाय. सामना पोहोचला 12 बॉल जिंकण्यासाठी 39. 12 बॉल आणि 39 धावांची गरज आहे. बारा बॉल 39 धावा संख्येची गरज आहे. बारा चेंडू 39 धावांची गरज आहे. 39.
गोलंदाज 12 बॉल 39 ची गरज आहे. 12 बॉल 39. क्रिकेटची ही शेवटची मॅच आहे आणि कदाचित या शेवटच्या मॅच मध्ये जिंकण्यासाठी दोन्ही संघांचे प्रयत्न आहेत. प्रेक्षकांची गर्दी बघा. कॅमेरामॅनचा स्टँड भरलेला आहे, म्हणजे कॅमेरामॅन एकटाच वर बसला पण खाली 50च्या वर लोक बसलेले आहेत. समोर झाडावरती बघा, बसायला जागा नाही म्हणून प्रेक्षक झाडावरती बसलाय. रिक्षा पॅक झालेली आहे, म्हणजे रिक्षाचा मालक बाहेर असेल पण आमच्या प्रेक्षकांची गर्दी सगळं रिक्षामध्ये. नंदुशेठ माळी सन्माननीय उपसरपंच. चला चला फिल्डिंग लावून घ्या. अदरवाईज दोन्ही टीमला आता बाद करू शकणार नाही आम्ही, कारण 12 बॉल 39. त्यामुळे चला पेनलाइज केलं जाईल. फिल्डिंग करणारी टीम असेल, फिल्डिंग करणाऱ्या टीमला रिक्वेस्ट, बॉलर आपण रेडी करा, अदरवाईज तुम्हाला पेनलाइज केलं जाईल. 12 बॉल 39. गेम इज ऑन. बॉलर तयार. मंगेश वाघमारेची ओव्हर. राऊंड द विकेटने गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला चेंडू टाकण्यासाठी. पहिलाच बॉल अडवला चेंडू शॉर्ट फाईनला. एकच धाव मिळेल. 11-38. एक बॉल एक रन. जिंकायचं श्रेया 11ला जिंकायचं. प्रथमेश 11ला. 11 मध्ये 38. काही होऊ शकेल, कोण जिंकेल हे आपण सांगू शकत नाही. 11 बॉल मध्ये 38 रनची गरज आहे. सागर मुकणे जोपर्यंत पिच वरती उभा आहे तोपर्यंत विश्वास आहे प्रथमेश 11ला. 11-38. सागरच्या बॅटमधून स्ट्रोक आला. लॉंग ऑफ अडवला चेंडू. राजेश मालीने स्ट्राईक घ्यायची आहे दुसऱ्या धावेसाठी. आता मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय बघायचंय. चेक केलं जाईल. पंचांनी त्यांचा सॉफ्ट सिग्नल दिलेला आहे. चला गणेश 12th मॅन, बाकी कोणी येऊ नका प्लीज. एकाने पण येऊ नका, अदरवाईज डिसिजन पेंडिंगच ठेवला जाईल. चेक केलं जाईल एक्झॅक्ट बॅट जेव्हा ग्राउंड झाली तेव्हा काय घडलं बघितलं जाईल. चेंडूची फेक झाली. राजेश माळी स्टंप पासून अगदी जवळ होता. फलंदाज धावत होता आणि त्या मोमेंटला एक्झॅक्ट काय घडलं हे बघितलं जाईल, कारण मॅच महत्वाची आहे श्रेया 11 साठी, प्रथमेश 11 साठी. चेंडू हातात आला, पकडला, तो घेऊन स्टंप वरती लावण्याचा जो काही प्रयत्न झाला त्या दरम्यान डिसिजन इथे येतोय नॉट आउट. कारण ज्यावेळी राजेशने स्टंप वरती हात लावला तेव्हा चेंडू हातापासून दूर होता, त्यामुळे नॉट आउट राहिलाय. 2 धावा मिळतील. 36 धावा करायच्या 10 बॉल मध्ये. 10 बॉल 36. मंगेश वाघमारेचा व्हाईट बॉल. एक एक धाव प्रत्येक टीमच्या रन रेट वरती इफेक्ट टाकणार आहे. 10 बॉल मध्ये 35 धावांची अजून गरज आहे. बघा आयोजकांच्या वतीने अजून कुठल्याही टीमसाठी डिक्लेअर केलेलं नाही की कोणत्या टीमने किती धावांनी सामना जिंकावा. त्यामुळे जेव्हा मॅच होईल त्याच्यानंतरच तिघांचा रन रेट काउंट केला जाईल, याची तीनही टीमने नोंद घ्या. जर का सामना श्रेया 11 जिंकला तर, नाही तर प्रथमेश जिंकला तर क्वालिफाय होईल. शॉट मारलाय सागर मुकनेने, कॅच ड्रॉप. दुसऱ्या धावेसाठी निघालेत. किती जीवनदार देणार सागर मुकनेला. आधी रनआउट, त्याच्यानंतर कॅच आउट. 2 वेळा संधी दिली. आधीच्या ओव्हर मध्ये देखील 2 वेळा एकदा डाईव्ह लगावली. समोर 4 जीवनदान दिलेत. जिंकण्यासाठी 9 बॉल आणि गरज आहे ती 33 धावांची. 9 बॉल आणि 33 धावा. बालेवडी ग्रामपंचायत प्रीमियर लीग सर्व पब्लिकचं लक्ष लागलंय की 9 बॉल 33 धावांची मॅच कोण जिंकेल. सागरचा शॉट, षटकार. मेन मोमेंटला मारलाय सागर मुकनेने सिक्सर. मॅच अजून बाकी आहे. 8 बॉल 27 धावांची गरज आहे. सामना फिरू शकतो. विजयाचं दार उघडू शकतं प्रथमेश 11 साठी, कारण सागर मुकणे अजूनही मैदानावरती नॉट आउट बॅटिंग करतोय. 8 बॉल 27. 8 बॉल 27. मंगेश वाघमारेवरती बॅटिंगचा अटॅक आहे. सागर मुकणे
नॉट आउट पोहोचलाय. 44 धावसंख्या होती. टाय होऊन जाऊ द्या बॅटिंग साठी. नॉट आउट 44. शॉट टाय होऊन जाऊ द्या. 50 कंप्लीट झालेली आहे. सागर मुकनेचं अर्धशतक. 16 चेंडू 50 धावा. प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारताना मॅच ताब्यात घेण्याचा प्रयत्न आता होत आहे. कारण 7 बॉल मध्ये 21 पाहिजे. 7 बॉल मध्ये 21. 3 खेळाडूंनी बीजीपीएल मध्ये 50 ठोकलेले आहेत. हरेश माळी, तेजस लेकुरवाले आणि त्यानंतर सागर मुकणे. अर्धशतकी खेळली पण अजूनही त्याच्या बॅटिंगने संघाला विजय मिळालेला नाहीये. 7 बॉल मध्ये 21 पाहिजेत. शेवटचा बॉल मंगेश वाघमारेचा. सागर मुकणेचा शॉट समोर उडवलाय. खेळाडू तैनात. एक सिंगल. स्वतःकडे स्ट्राईक ठेवली. रन्स झाल्या त्या 60 आणि येणाऱ्या 6 बॉल मध्ये कंपल्सरी टार्गेट आहे 20 धावसंख्येचं. काय होईल या मॅच मध्ये? कोण जिंकेल? प्रथमेश 11 जिंकला तर यश 11 आणि प्रथमेश 11 सरळ क्वालिफाय होतील. आणि जर का श्रेया 11 जिंकला तर तिघांचा रन रेट बघितला जाईल. आणि कालच्या दिवसामध्ये 2 संघ क्वालिफाय झालेले आहेत. खुशी 11 आणि अन्वी 11 हे 2 संघ काल पोहोचलेले आहेत. 6 बॉल मध्ये 20. 6 बॉल कंपल्सरी 20. चला फिल्डिंग लावून घ्या. लवकर फिल्डिंग लावा. अन्वी 11 आणि खुशी 11. अन्वी 11 हा संघ ग्रुप ए मधून टॉप वरती राहिला तर खुशी 11 दुसऱ्या क्रमांकावरती राहिलाय. सेमी फायनल बघा. दुसऱ्या ग्रुप मध्ये टॉपचा जो असेल तो पहिल्या ग्रुपच्या बॉटमशी खेळेल आणि टॉप बॉटम अशी क्रॉस सेमी फायनल असेल. 6 बॉल 20. चला फिल्डिंग लावून घ्या. 6 बॉल 20 ची गरज आहे प्लीज. श्रेया 11 वेळ घेऊ नका. रन रेट ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने 6 बॉल 20 तुम्हाला वाचवायचे. 6 बॉल 20. चला लवकर फिल्डिंग लावून घ्या. काय होईल या मॅच मध्ये? धाकधूक वाढली आहे प्रथमेश 11 ची. जास्त वेळ घेऊ नका प्लीज, नाहीतर पुढच्या 3ही मॅच 3-3 ओव्हरच्या खेळवाव्या लागतील आणि तोच योग्य फॉर्मॅट असेल. 4:15 वाजलेले आहेत. त्यामुळे पुढच्या 3 मॅच 3-3 ओव्हरच्या केल्या तर बरोबर 5:45 आपला सर्व काही कार्यक्रम कंप्लीट होईल. 6 बॉल 20. अमर आलेलं आहे गोलंदाजी मार्क वरती. विजयाचं स्वप्न. 51 धावांची नॉट आउट इनिंग. सागर मुकनेला मिळालेले 4 जीवनदान. 3 वेळेला कॅच ड्रॉप झाली. एकदा रनआउट मध्ये तो सेफ राहिला. आता 6 बॉल 20 धावा. अमर श्रेया 11 ला विजयी करून देईल का बघायचं. मॅचला सुरुवात. लास्ट ओव्हरला सुरुवात. पहिला बॉल वाईट बॉल. 1 रन कमी झाली. 6 मध्ये आता 19 धावांची गरज आहे. टॉप लेवल गाठायचे प्रथमेश 11 ला. प्रथमेश 11 जर का जिंकला, टॉप वरती राहिला तर या ग्रुप मधून अनबीटन असेल. एकही मॅच न हारलेला. 6 बॉल 19. अमरला धाकड फलंदाजाला थांबवावं लागेल. पहिलाच बॉल डॉट आलाय. 5 बॉल 19. मॅच अजून बाकी आहे. श्रेया 11 या मॅच वरती विजयाचा शिक्कामोर्तब करेल का? कारण सेमी फायनल मध्ये जाण्यासाठी त्यांना सुद्धा हा सामना जिंकणं गरजेचं बनलेलं आहे. 5 बॉल 19. गोलंदाज तयार. पुढील बॉल साठी रनअप मध्ये बिघाड झाला, मागे गेला. 5 बॉल 19. सामना जिंकून देण्यासाठी एका बाजूने बॉलर प्रयत्नशील आहे, दुसऱ्या बाजूने बॅटर प्रयत्नशील आहे. प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेळही गळे. आणि आता कोणाचा या सामन्यामध्ये पराभूत करणारे बघायचे. 5 चेंडू जिंकण्यासाठी 19. 5 बॉल 19. शॉट मारलाय आणि इथून दुसरा खेळाडू पोहोचलाय. अडवला चेंडू. फेक केली. रनआउटची चान्स. 2 धावा. तिसरी साठी प्रयत्न.
3 धावा कंप्लीट. 3 धावा आल्या. 4 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. 4 बॉल आणि 16 धावा. 4 चेंडू 16 धावांची गरज आहे. मच्छिंद्र काय करेल. 4 बॉल आणि 16 धावा. महत्वाची मॅच. विजयाचं स्वप्न, सेमीफायनल गाठण्याची जिद्द प्रत्येकाने ठेवलेली आहे. 4 बॉल मध्ये 16 धावा संख्येची गरज आहे. शॉट हवेत आहे. कॅचची संधी. कॅच हातात आली नाही. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतोय. तिसरी साठी निघालाय. 3 धावा. तीन बॉल आणि 13 धावांची गरज आहे. 3 बॉल आणि 13 धावांची गरज आहे. 3 बॉल 13. डॉट बॉल आलेला आहे. आता 2 बॉल बघायचा आणि पंचांचा निर्णय व्हाईट बॉल. डिसिजन पंचांचा व्हाईट बॉल. 3 मध्ये 12 हव्यात. मॅच अजून बाकी आहे. 3 संघांना टेन्शन आहे. 3 बॉल 12. सागर मुकणे काय बॅटिंग करतोय. 80 धावांचा टार्गेट होतोय. 19 बॉल मध्ये 54 धावा संख्येवरती हा बॅटर नॉट आउट बॅटिंग करतोय. शेवटचे 3 बॉल 12 रनची गरज आहे. बॉलर तयार. गोलंदाजाचा चेंडू डॉट आला. आता 2 बॉल 2 षटकार. 2 बॉल 2 सिक्सर मारायचे. 2 बॉल मध्ये 12 रनची गरज आहे. खुशी 11 अन्वी 11 दोनही कालचे विजेते संघ सेमीफायनल साठी पोहोचलेले आहेत. 2 बॉल मध्ये 2 षटकारांची गरज आहे. लीग स्टेजचा दुसऱ्या दिवसाचा फायनल डेचा शेवटचा सामना. एक बॉल आणि सामन्यामध्ये भरपूर वेळ खर्च झालाय. प्लीज 2 बॉल लवकर आपण खेळून घ्या. 2 बॉल 12 ची गरज. 2 बॉल 12. बॅटची कडा आणि विकेट. आता 1 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे प्रथमेश 11 या टीमला. लास्ट बॉल वरती आता काय घडेल. 20 बॉल मध्ये 54 धावा करून सागर मुकणे आउट झालाय.